हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे ते सेंटेन्सेसचा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे ते सुद्धा बघूया. आणि तुम्हाला फक्त हे करायचं आहे की जे वर्ड्स दिलेले आहेत त्यांचे स्वतःच्या मनाने काही सेंटेन्सेस तयार करून बघायचे आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कसं यूज केलेलं आहे. आणि सिनोनिम्स, अँटोनिम्स फक्त एवढेच नसतात, भरपूर सारे असतात. सो हा वर्ड जर तुम्ही एखादा बघितला आणि त्याच्यानंतर त्याचे सिनोनिम्स अँटोनिम्स जर शोधले त्याचे खूप सारे असतात. सो मी काही जे इम्पॉर्टंट आहेत ते घेते आणि तुम्हाला जर आणखी वाचायचे असेल तर ते वर्डला शोधायचं, गुगलवर टाकायचं. त्याच्यासाठी तिथे खूप सारे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स येतात. सो एकदा ते वाचून घ्यायचे. ओके, सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे इंट्रेपिड. काय आहे? इंट्रेपिड. INTREPID ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? इंट्रेपिड. इंट्रेपिड. ओके, सो इंट्रेपिडचं इंग्लिशमध्ये काय मीनिंग होतं? तर फिलिंग ऑर डिस्प्लेइंग नो फिअर बाय टेम्परामेंट. ओके, काय आहे इंट्रेपिडचं मीनिंग इंग्लिशमध्ये? फिलिंग ऑर डिस्प्लेइंग नो फिअर बाय टेम्परामेंट म्हणजे होतं इंट्रेपिड. हिंदीमध्ये याचं काय मीनिंग होतं? तर निडर. जो काय आहे? निडर आहे. मराठीमध्ये सुद्धा याला निडर असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं? जो निडर सुद्धा आणखी आपण काय वर्ड यूज करतो मराठीमध्ये की तो धाडसी आहे. ओके, धाडसी आहे, साहसी आहे, असं आपण मराठीमध्ये जे वर्ड्स यूज करतो त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? तर ते आहे इंट्रिपिड. सो मराठीमध्ये इंट्रिपिडला काय अर्थ आहे? निडर, धाडसी आणि साहसी. सो हिंदीमध्ये होतं निडर, मराठीमध्ये काय होतं? निर्भय, धाडसी आणि साहसी. सिनोनिम्स काय आहेत इंट्रेपिडचे? तर करेजियस, ब्रेव आणि फिअरलेस. करेजियस, ब्रेव आणि फिअरलेस. आणि अँटोनिम्स आहेत टिमरस, टिमिड आणि फिअरफुल. टिमरस, टिमिड आणि फिअरफुल हे आहेत अँटोनिम्स इंट्रेपिडचे. तर सेंटेन्स काय दिलेला आहे? अन इंट्रेपिड एक्सप्लोरर हू प्रोव्ड पार्ट्स ऑफ द रेन फॉरेस्ट नेव्हर प्रिव्हियसली अटेम्प्टेड. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो ते बघूया आपण. एक धाडसी संशोधक ज्याने वर्षावनाच्या अशा भागांचा शोध घेतला जिथे यापूर्वी कधीच कोणी जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. तर इथे जे आहे इंटरप्रिटला काय यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे इंटरप्रिटचा? तर ते आहे धाडसी. आणि एक्सप्लोरर म्हणजे काय होतं? तर संशोधक. तर इंटरप्रिट एक्सप्लोरर म्हणजे काय होतं? तर धाडसी संशोधक. ओके, असं सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो आणि इथे इंटरप्रिटला यूज करण्यात आलेला आहे धाडसी म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? एमिसरी. EMISSARY. एमिसरी. सो प्रोनाउन्स कसं करायचं आहे EMISSARY ला? एमिसरी. एमिसरीचं काय इंग्लिशमध्ये मीनिंग? तर अ पर्सन सेंट ऑन अ मिशन टू रिप्रेझेंट अनादर. अ पर्सन सेंट ऑन अ मिशन टू रिप्रेझेंट अनादर. तर याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? तर एमिसरी. ओके, म्हणजेच काय? तर दूत किंवा प्रतिनिधी. तर एका पर्सनला आपण पाठवलेलं आहे एका मिशन करता, एखाद्या दुसऱ्या पर्सनने त्याला रिप्रेझेंट करत. जसं की आता एखादा आपला क्लास आहे, समजा हा क्लास आहे. सो या क्लासला एखाद्या उच्च स्तरावर दाखवण्यासाठी किंवा त्याला प्रेझेंटेशन देण्यासाठी मी तिथे जात आहे. तर मी काय आहे? या क्लासची प्रतिनिधी आहे. म्हणजेच मी तिथे काय करणार आहे? या क्लासला रिप्रेझेंट करणार आहे. सो त्यालाच काय म्हटलं जातं? एमिसरी असं म्हटलं जातं. म्हणजे मी जे आहे, मी जो एक्झाम्पल दिलेला आहे, मी त्या ठिकाणी काय आहे? प्रतिनिधी आहे. ओके, सो एमिसरीचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं मग? तर दूत. आणखी काय होतं मराठीमध्ये? काय मिनिंग होतं? तर दूत पण मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? प्रतिनिधी. सो एमिसरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे पर्सन सेंट ऑन अ मिशन टू रिप्रेझेंट अनादर. हिंदीमध्ये मिनिंग होतं दूत, मराठीमध्ये सुद्धा दूत असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं? प्रतिनिधी आणि गुप्तहेर. ओके, सो मराठीमध्ये काय मिनिंग होतं एमिसरीचं? दूत, प्रतिनिधी आणि गुप्तहेर. सिनोनिम्स आहेत अम्बॅसिडर, एनवॉय आणि रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, काय आहे? अम्बॅसिडर, एनवॉय आणि रिप्रेझेंटेटिव्ह हे सिनोनिम्स आहेत एमिसरीचे. सेंटेन्स आहे ही हॅड बीन एंगेज्ड इन एमिसरी ऍक्टिव्हिटी बिफोर ही वॉज डिस्कवर्ड. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? तो पकडल्या जाण्यापूर्वी गुप्तहेर किंवा दूत म्हणून कार्यरत होता. तर इथे जे आहे
एमिसरीचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये या सेंटेन्स नुसार, तर गुप्तहेर किंवा दूत. तुम्ही गुप्तहेर किंवा दूत असं दोन्ही पण यूज करू शकता या सेंटेन्स मध्ये, म्हणून इथे गुप्तहेर किंवा दूत असं लिहून दिलेलं आहे. सो एमिसरीचा इथे काय सेंटेन्स मध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे, गुप्तहेर किंवा दूत. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड काय आहे, अप्लॉम. APLOMB, अप्लॉम. सो सेंटेन्स काय आहे, APLOMB ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, अप्लॉम. अप्लॉमचं काय मिनिंग होतं, तर इव्हननेस ऑफ इमोशन्स ऑर टेम्पर. इव्हननेस ऑफ इमोशन्स ऑर टेम्पर म्हणजेच काय होतं, अप्लॉम. सो याचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं, आत्मविश्वास. मराठीमध्ये सुद्धा काय अर्थ होतो याचा, आत्मविश्वास किंवा संयमी आहे किंवा शांतपणा ज्याच्यामध्ये आहे त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, तर अप्लॉम. इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अप्लॉमचं इव्हननेस ऑफ इमोशन ऑर टेम्पर. हिंदीमध्ये मिनिंग होतं आत्मविश्वास. मराठीमध्ये सुद्धा काय होतं, आत्मविश्वास. आणखी संयम, शांतपणा. ओके. सो मराठीमध्ये अप्लॉमचं मिनिंग होतं आत्मविश्वास, संयम आणि शांतपणा. सिनोनिम्स आहेत कंपोजर, सॅंग फुआ. ओके. सो हे जे वर्ड आहे SANGFROID, याच्यामध्ये जो डी आहे तो काय आहे, सायलेंट आहे. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, तर सॅंग फुआ. ओके. SANGFROID याच्यामधला डी सायलेंट आहे, त्यामुळे याला प्रोनाउन्स करायचं आहे सॅंग फुआ. आणि कामनेस. सो सिनोनिम्स काय आहेत मग अप्लॉमचे, कंपोजर, सॅंग फुआ आणि कामनेस. आणि अँटोनिम्स आहेत ॲजिटेशन, कन्सर्न आणि पर्टर्बेशन. ॲजिटेशन, कन्सर्न आणि पर्टर्बेशन हे अँटोनिम्स आहेत अप्लॉमचे. सेंटेन्स आहे, ही डिलिव्हर्ड द स्पीच विथ हिज युज्युअल अप्लॉम. सो याचा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, त्याने त्याचे भाषण त्याने त्याचे भाषण त्याच्या नेहमीच्या आत्मविश्वासाने आणि शांत चित्तपणे दिले. तर इथे जे आहे अप्लॉमला काय मराठीमध्ये यूज करण्यात आलेला आहे, ते अर्थ घेण्यात आलेला आहे अप्लॉमचा, तर आत्मविश्वासाने. ओके. सो आत्मविश्वासाने आणि शांत चित्तपणे, शांत चित्तपणे सुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. तर इथे अप्लॉमचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये, आत्मविश्वासाने आणि शांत चित्तपणे. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट वर्ड आहे एक्झॉर्ट. EXHORT, एक्झॉर्ट. एक्झॉर्टचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू ट्राय टू परसुएट समवन थ्रू अर्नेस्ट अपील्स टू फॉलो अ कोर्स ऑफ ऍक्शन. टू ट्राय टू परसुएट समवन थ्रू अर्नेस्ट अपील्स टू फॉलो अ कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजेच काय होतं, तर एक्झॉर्ट. हिंदीमध्ये एक्झॉर्टला म्हटलं जातं प्रोत्साहित करणं. मराठीमध्ये काय होते, प्रोत्साहित करणे. आणखी काय, तर उपदेश देणे किंवा प्रवृत्त करणे. हे मराठीमध्ये मिनिंग्स होतात एक्झॉर्टचे. हिंदीमध्ये होतं प्रोत्साहित करणं, मराठीमध्ये काय होतं, प्रोत्साहित करणे. आणखी प्रवृत्त करणे, उपदेश करणे आणि मनधरणी करणे. सो एक्झॉर्टचं मराठीमध्ये मिनिंग होतं प्रोत्साहित करणे, प्रवृत्त करणे, उपदेश करणे आणि मनधरणी करणे. इंग्लिशमध्ये काय आहे, टू ट्राय टू परसुएट समवन थ्रू अर्नेस्ट अपील्स टू फॉलो अ कोर्स ऑफ ऍक्शन. सिनोनिम्स काय आहेत, अर्ग, एनकरेज आणि नज. अर्ग, एनकरेज आणि नज हे सिनोनिम्स आहेत एक्झॉर्टचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, डिस्करेज, डिटर आणि चेक. डिस्करेज, डिटर आणि चेक. सेंटेन्स आहे, द एसे एक्झॉर्ट्स वुमन टू कास्ट ऑफ देअर सर्व्हिट्यूड टू हजबंड्स अँड प्रीस्ट. सो सेंटेन्सचा काय मराठीमध्ये अर्थ होतो, हा निबंध महिलांना पती आणि पुरोहितांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन करतो. तर इथे जे आहे एक्झॉर्ट्सचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे आवाहन करतो म्हणून. ओके. काय आहे सेंटेन्स परत एकदा बघूया आपण. द एसे एक्झॉर्ट्स वुमन टू कास्ट ऑफ देअर सर्व्हिट्यूड टू हजबंड अँड प्रीस्ट. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, हा निबंध महिलांना पती आणि पुरोहितांच्या. सो इथे प्रीस्ट म्हणजे काय होतं, तर पुरोहित, पुरोहितांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन
करतो. आणि सर्व्हिट्यूड म्हणजे काय होतं, तर सर्व्हिट्यूड म्हणजे होतं गुलामगिरीतून. ओके, सर्व्हिट्यूड म्हणजे काय होतं, गुलामगिरी. नेक्स्ट वर्ड काय आहे, कॉन्व्हलेस. CONVALESCE. प्रोनाउन्स कसा करायचा याला, कॉन्व्हलेस. कॉन्व्हलेस, CONVALESCE म्हणजे काय, तर कॉन्व्हलेस. इंग्लिशमध्ये मिनिंग आहे कॉन्व्हलेसचं, टू बिकम हेल्दी अँड स्ट्रॉंग अगेन आफ्टर इलनेस ऑर विकनेस. म्हणजेच काय, तर बरे होणे. ओके, एखाद्या आजारातून बरे होणे, आजारातून ठीक होणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कॉन्व्हलेस. टू बिकम हेल्दी अँड स्ट्रॉंग अगेन आफ्टर इलनेस ऑर विकनेस. म्हणजेच एखादा आजार आहे किंवा विकनेस आहे त्याच्यामधून बरं होणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कॉन्व्हलेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं ठीक होणं. मराठीमध्ये काय होतं, बरे होणे किंवा प्रकृती सुधारणे आणि आजारपणातून बरे होणे. सो कॉन्व्हलेसचं मराठीमध्ये काय मिनिंग आहे, बरे होणे, प्रकृती सुधारणे आणि आजारपणातून बरे होणे. सिनोनिम्स आहेत रिकवर, रिकल्परेट आणि हील. रिकवर, रिकल्परेट आणि हील. आणि अँटोनिम्स आहेत डिक्लाइन, कोलॅप्स आणि फेल. सिनोनिम्स आहेत रिकवर, रिकल्परेट आणि हील, आणि अँटोनिम आहे डिक्लाइन, कोलॅप्स आणि फेल. सेंटेन्स काय आहे, शी वेंट टू द सी साइड टू कन्व्हलेस आफ्टर हर स्टे इन हॉस्पिटल. सेंटेन्सचा काय अर्थ होतो, तर रुग्णालयातील वास्तव्यानंतर प्रकृती सुधारण्यासाठी ती समुद्र किनाऱ्यावर गेली. तर इथे कन्व्हलेसला काय मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये, प्रकृती सुधारण्यासाठी. ओके, प्रकृती सुधारण्यासाठी असा कन्व्हलेसचा इथे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट वर्ड आहे स्माइट. SMITE, स्माइट. स्माइटचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो टू डिलिव्हर अ ब्लो टू समवन और समथिंग युजली इन अ स्ट्रॉंग विगरस मॅनर. टू डिलिव्हर अ ब्लो टू समवन और समथिंग युजली इन अ स्ट्रॉंग विगरस मॅनर. म्हणजेच काय, तर स्माइट. हिंदीमध्ये याचा अर्थ काय होतो, मारणा. मराठीमध्ये काय होतं, मारणे किंवा प्रहार करणे, हाणणे, किंवा आपण म्हणू शकतो की धक्का देणे, ढकलणे, हे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, युजली इन अ स्ट्रॉंग विगरस मॅनर. टू डिलिव्हर अ ब्लो टू समवन और समथिंग युजली इन अ समवन और समथिंग. म्हणजेच एकतर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला, समवन और समथिंग युजली इन अ स्ट्रॉंग विगरस मॅनर, मारणे किंवा धक्का देणे, तर त्याच्यावर प्रहार करणे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं स्माइट. हिंदीमध्ये होतं मारणा, मराठीमध्ये होतं मारणे, प्रहार करणे आणि हाणणे. सिनोनिम्स आहेत स्माइटचे स्मॅक, हिट आणि स्लॅम. सेंटेन्स काय आहे, ही स्मोट द बॉल इन टू द ग्रँड स्टँड. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, त्याने चेंडू प्रेक्षक गॅलरीत मारला. तर इथे जे आहे स्मोटचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे, ते मारला म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे स्क्रुटिनाइज. स्क्रुटिनाइजचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं, टू लुक ओव्हर क्लोजली ॲज फॉर जजिंग क्वालिटी ऑर कंडिशन. म्हणजेच काय, तर तपासणी करणे किंवा छाननी करणे. स्क्रुटिनाइजचा सगळ्यांनाच अर्थ माहिती आहे. स्क्रुटिनी म्हणजे काय होतं, स्क्रुटिनाइज करणे म्हणजे काय होतं, तर तपास करणे. ओके, हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो जज करणं. इंग्लिशमध्ये काय आहे, टू लुक ओव्हर क्लोजली, त्याचं बारकाईने तपास करणे. ॲज फॉर कशा करता, त्याची क्वालिटी किंवा त्याची कंडिशन कशी आहे हे चेक करण्याकरता त्याचा बारकाईने तपास करणे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं स्क्रुटिनाइज. हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो जाचना करणं. मराठीमध्ये काय होतं, बारकाईने तपासणे किंवा छाननी करणे. सो बारकाईने तपासणे आणि छाननी करणे, याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, तर स्क्रुटिनाइज. सिनोनिम्स आहेत स्क्रुटिनाइजचे एक्झामाइन, रिव्ह्यू आणि स्कॅन. काय आहेत, एक्झामिन, रिव्ह्यू आणि स्कॅन. एक्झामिन, रिव्ह्यू आणि स्कॅन हे सिनोनिम्स आहेत स्क्रुटिनाइजचे. अँटोनिम्स काय आहेत, स्किम, मिस आणि ग्लान्स, ॲट ऑर ओव्हर. स्किम, मिस आणि ग्लान्स, ॲट ऑर ओव्हर हे अँटोनिम्स आहेत स्क्रुटिनाइजचे. आता आपण सेंटेन्स बघूया स्क्रुटिनाइजला कसं यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. सेंटेन्स आहे द प्रोजेक्ट्स टाइम
constraints make it impossible for the programmers to scrutinize every line of code, so some bugs should be expected. सेंटेन्सचा अर्थ बघूया आता काय होतो. तर प्रकल्पाच्या म्हणजेच प्रोजेक्टच्या वेळेत मर्यादेमुळे प्रोग्रामर्सना कोडची प्रत्येक ओळ बारकाईने तपासणे अशक्य आहे. त्यामुळे काही त्रुटी म्हणजेच बग्स असण्याची शक्यता गृहीत धरली पाहिजे. सेंटेन्स इंग्लिश मध्ये परत वाचूया. The project's time constraints make it impossible for the programmers to scrutinize every line of code. So some bugs should be expected. So इथे जे आहे सेंटेन्सचा अर्थ काय आहे, प्रकल्पाच्या म्हणजे प्रोजेक्टच्या वेळेच्या मर्यादेमुळे म्हणजे टाइम कन्स्ट्रेंट म्हणजे काय होतं तर वेळेची मर्यादा. ओके, प्रोग्रामर्सना कोडची प्रत्येक ओळ काय बारकाईने तपासणे म्हणजेच इम्पॉसिबल आहे त्यांच्यासाठी. जी कोडची प्रत्येक ओळ आहे ते बारकाईने तपासण्यासाठी त्यांच्यासाठी इम्पॉसिबल आहे. ओके, सो इथे जे आहे स्क्रुटिनाइजचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये, बारकाईने तपासणे. अशक्य आहे म्हणजेच इम्पॉसिबल आहे. त्यामुळे काही त्रुटी म्हणजेच बग्स, जे बग्स आहे बग्सला काय म्हटलं जातं मराठीमध्ये तर त्रुटी असण्याची शक्यता गृहीत धरली पाहिजे असा सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इथे स्क्रुटिनाइजला मराठीमध्ये काय यूज करण्यात आलेला आहे, अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये तर बारकाईने तपासणे म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे एक्सिजंट. एक्सिजंटचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं नीडिंग इमिजिएट अटेन्शन. नीडिंग इमिजिएट अटेन्शन म्हणजेच काय तर एक्सिजंट. हिंदीमध्ये याचा अर्थ होतो अत्यावश्यक. मराठीमध्ये सुद्धा याला अत्यावश्यक असंच म्हटलं जातं किंवा जरुरीचा आहे, तातडीचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. सो याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं एक्सिजंट. सो हिंदीमध्ये एक्सिजंटचं मिनिंग होतं अत्यावश्यक, मराठीमध्ये सुद्धा अत्यावश्यक होतं. आणखी काय होतं अतिशय महत्वाचा, तातडीचा आणि जरुरीचा. सिनोनिम्स काय आहेत एक्सिजंटचे, अर्जंट, अक्यूट आणि डायर. अर्जंट, अक्यूट आणि डायर हे सिनोनिम्स आहेत एक्सिजंटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, मायनर, इन्सिडेंटल आणि ट्रायव्हियल. मायनर, इन्सिडेंटल आणि ट्रायव्हियल हे काय आहेत एक्सिजंटचे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे सो इट इज an important and exigent problem to estimate the software project size. सेंटेन्सचा काय अर्थ होतो, ओके इथे काय आहे त्यामुळे, मुळे नाही आहे इथे त्यामुळे आहे. ओके, सो इट इज अन इम्पॉर्टंट अँड एक्सिजंट प्रॉब्लेम टू एस्टिमेट द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट साईज म्हणजे काय होतं त्यामुळे सॉफ्टवेअर प्रकल्पाच्या आकाराचा अंदाज घेणे ही एक महत्वाची आणि तातडीची समस्या आहे. तर इथे जे आहे एक्सिजंटला मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये, तातडीची समस्या म्हणून. ओके, काय आहे इम्पॉर्टंट अँड एक्सिजंट प्रॉब्लेम. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाची अँड एक्सिजंट प्रॉब्लेम म्हणजे तातडीची समस्या, एक्सिजंट प्रॉब्लेम. ओके, इथे प्रॉब्लेम सुद्धा एक्सिजंटच्या सोबत घेण्यात आलेला आहे. तातडीची समस्या असं एक्सिजंट प्रॉब्लेमचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे एक्सिजंट प्रॉब्लेमला सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट वर्ड काय आहे तर शवल. SHOVEL शवल. शवलचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं टू हॉलो आउट ऑर फॉर्म समथिंग बाय रिमूव्हिंग अर्थ. ओके, टू हॉलो आउट ऑर फॉर्म समथिंग बाय रिमूव्हिंग अर्थ. सो याचं काय होतं शॉवेल, SHOVEL शवल. ओके, SHOVEL शवल. शवल म्हणजे काय होतं तर हिंदीमध्ये होतं खोदना, मराठीमध्ये काय म्हणतो आपण फावड्याने उपसणे किंवा फावडा सुद्धा आपण फावडे सुद्धा म्हणतो, फावड्याने उपसणे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं शवल, SHOVEL शवल. इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग आहे टू हॉलो आउट ऑर फ्रॉम समथिंग बाय रिमूव्हिंग अर्थ. हिंदीमध्ये होतं खोदना, मराठीमध्ये होतं फावडे आणि फावड्याने उपसणे. आणि SHOVEL म्हणजे होतं शवल. सिनोनिम्स आहेत शवलचे डिग, एक्सकॅव्हेट आणि ड्रेज. काय आहेत डिग, एक्सकॅव्हेट आणि ड्रेज. आणि अँटोनिम्स आहेत फिल इन आणि स्मूथ. अँटोनिम्स आहेत फिल इन आणि स्मूथ कशाचे शवलचे. सेंटेन्स आहे शी डग द फाउंडेशन विथ अ पिक अँड शवल. सो या सेंटेन्सचा काय अर्थ होतो तिने कुदळ आणि फावड्याने पाया खोदला. सो इथे
शवलला काय अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये, तर फावड्याने. आणि पिक, पिक म्हणजे काय आहे, सो इथे तुम्ही पिकॅक्स सुद्धा घेऊ शकता. पिकॅक्स, पिकॅक्स म्हणजे काय होतं, तर कुदळ. ओके, पिकॅक्स म्हणजे काय होतं, कुदळ. नेक्स्ट आणि लास्ट वन आपल्या आजच्या सेशनचा तो काय आहे, जिनियल. GENIAL, जिनियल. जिनियलचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे हॅव्हिंग अन इझी गोईंग अँड प्लीजिंग मॅनर स्पेशली इन अ सोशल सिच्युएशन. हॅव्हिंग अन इझी गोईंग अँड प्लीजिंग मॅनर स्पेशली इन सोशल सिच्युएशन म्हणजेच काय होतं, तर जिनियल. GENIAL ला प्रोनाउन्स करायचं आहे जिनियल. आणि हिंदीमध्ये अर्थ होतो जिनियलचं मिलनसार. मराठीमध्ये सुद्धा काय होतं, मिलनसार. जो मनमिळावू आहे, मिलनसार आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं, तर जिनियल. हिंदीमध्ये होतं मिलनसार, मराठीमध्ये सुद्धा मिलनसार असं म्हटलं जातं. आणखी काय अर्थ होतो जिनियलचा, मनमिळावू आणि मैत्रीपूर्ण. सो जिनियलचा मराठीमध्ये अर्थ होतो मिलनसार, मनमिळावू आणि मैत्रीपूर्ण. सिनोनिम्स आहेत ग्रेशियस, प्लीझंट आणि नाईस. ग्रेशियस, प्लीझंट आणि नाईस हे आहेत सिनोनिम्स जिनियलचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, डिसएग्रीएबल, अनप्लीझंट आणि अनग्रेशियस. डिसएग्रीएबल, अनप्लीझंट आणि अनग्रेशियस हे आहेत जिनियलचे अँटोनिम्स. सेंटेन्स आहे अ जिनियल होस्ट हू मेक्स अ पॉइंट ऑफ स्पीकिंग पर्सनली टू एव्हरी गेस्ट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो एक मनमिळावू किंवा अगत्यशील यजमान जो प्रत्येक पाहुण्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधण्याला विशेष प्राधान्य देतो. तर इथे जे आहे जिनियल, ओके, जिनियलचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे, इथे मनमिळावू किंवा अगत्यशील म्हणून. मनमिळावू किंवा अगत्यशील. होस्ट म्हणजे काय होतं, यजमान. ओके, असं सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इथे जिनियलला अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मराठीमध्ये मनमिळावू किंवा अगत्यशील. सो हे आहेत आपले आजचे टोटल 10 वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स. आज मी तुम्हाला जे सेंटेन्सेस दिलेले आहे एक्झाम्पल म्हणून त्यांचे सुद्धा मीनिंग सांगितलेले आहे मराठीमध्ये काय होतं म्हणून. सो तुमचा हा होमवर्क आहे की तुम्हाला स्वतःच्या मनाने इझी सेंटेन्सेस तयार करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कसं यूज केलेलं आहे. याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, तिथे लिंक मध्ये मिळून जाणार. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता PDF, किंवा तुम्ही जर नोट डाऊन करत असाल तर नोट डाऊन सुद्धा करू शकता. आधीचे जे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिव्हिजन करायचे, जे होत आहे ते सुद्धा रिवाइज करत चालायचे. आता खूप सारे एक्झाम्स येत आहेत, बरेचशा नोटिफिकेशन्स आलेले आहेत, त्यामुळे इंग्लिश हे फार इम्पॉर्टंट आहे प्रत्येक एक्झाम करता. म्हणून इंग्लिश डेली मध्ये चालू ठेवायचं. बाकीचे सब्जेक्ट्स आहेत त्या बाकीच्या सब्जेक्ट सोबतच व्होकॅब्युलरी सुद्धा आपली स्ट्रॉंग ठेवायची. इंग्लिश ग्रामर सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम्स करता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.